गुरु शिष्य संवाद या शब्दातील समास कोणता आहे? द्वंद्व समास आहे. राजपुत्र हा कोणता समास आहे? तर दुसरे पद प्रमुख म्हणून तत्पुरुष समास आहे राजाचा पुत्र. नीतिमान हा शब्द कोणत्या समासातून तयार झाला आहे? तर हा कर्मधारय तत्पुरुष बहुव्रीही द्वंद्व. तर याचं उत्तर आहे बहुव्रीही समास. सूर्यकिरण या शब्दातील समास प्रकार कोणता आहे? तर सूर्याची किरण दुसरे पद प्रमुख म्हणून हा तत्पुरुष समास आहे. शहर राष्ट्र हा कोणता समास आहे? तर शहर आणि राष्ट्र हे एकाच जातीचे दोन पदार्थ असल्यामुळे हा द्वंद्व समास याचं उत्तर येईल. पितृभक्त पित्याचा भक्त म्हणून हा तत्पुरुष समास होईल. अंधकार या शब्दाचा कोणता समास आहे? तर द्वंद्व तत्पुरुष अव्ययभाव बहुव्रीही. तर तत्पुरुष समास आहे. कारण ग्रंथकार कुंभकार द्वितीय पद प्रमुख म्हणून तत्पुरुष समास होईल. राम लक्ष्मण हा कोणता समास आहे? राम आणि लक्ष्मण मग हा तत्पुरुष समास होईल. द्वंद्व समास होईल. त्रिलोकी या शब्दात कोणता समास आहे? तर तीन लोक म्हणून द्विगु समास होईल. राजर्षी या शब्दात समास कोणता आहे? कर्मधारय समास आहे. दुर्गंध या शब्दात कोणता समास आहे? तत्पुरुष समास याचं उत्तर येईल. नीलकमल हा कोणता समास आहे? यातील दोन्ही शब्दासंबंध विशेषण विशेष आहे म्हणून हा कर्मधारय समास होईल. दुःख शोक हा द्वंद्व समास आहे. एका जातीतील दोन शब्दांचा समावेश आहे. चतुरंग सेना हा द्विगु समास होईल. सद्गृहस्थ हा शब्द कोणता समास आहे? तर हा कर्मधारय समास आहे. पंचवटी या शब्दात कोणता समास आहे? तर पाच वडांचा समूह म्हणून हा द्विगु समास आहे. हा कर्मधारय समासाचाच एक प्रकार आहे. नर नारी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर नर किंवा नारी म्हणून द्वंद्व समास आहे. सप्तसागर हा द्विगु समास होईल. महात्मा हा कोणत्या शब्द समासाचा प्रकार आहे? तर महान असा आत्मा म्हणून कर्मधारय समास होईल. नीतिइष्ट हा तत्पुरुष समास याचं उत्तर आहे.